गाड्यामध्ये इथेनॉल वापरायचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे हे काही नवीन निर्णय नाही। 1931 मध्ये ब्राझीलमध्ये ऊसाच्या मळीपासून पॉवर अल्कोहोल बनवायचं सुरू झालं होतं 1931 मध्ये। म्हणजे आता आपण ज्याला इथेनॉल म्हणतो त्याला त्या काळामध्ये पॉवर अल्कोहोल म्हणलं जायचं। 1931 मध्ये ह्याचा शोध लागला आणि भारतामध्ये याला 2001 साल उजाडलं। मग 70 वर्ष का लागले? सांगितलं की इथेनॉल तयार करायची प्रक्रिया अवघड असते म्हणून 70 वर्ष लागले। खरं तर मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला सांगू इच्छितो की इथेनॉल कसं बनतंय। तर गुळाची ढेप घ्यायची, त्याला फोडायचं, फोडलेलं गुळ पाण्यात घालायचं, पाणी नासवायचं, नासलेलं पाणी पिप्यात घालायचं आणि पिप्यामध्ये खालून जाळ लावलं की वरून थेंब थेंब पडतंय, त्याला इथेनॉल म्हणायचं। म्हणजे देशी दारू। तर गावातली गुर्राकी सुद्धा देशी दारू तयार करायची। ही एवढी सोपी पद्धत असताना फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या शेतातल्या तेलावर गाड्या चालतात आणि शेतकरी सुखी आणि श्रीमंत होईल या एका भीतीपोटी, म्हणजे जिथं गरिबी जास्त असते तिथं पुढाऱ्याला किंमत जास्त असते, जिथं गरिबी कमी असते तिथं पुढाऱ्याला किंमत कमी असते। आणि म्हणून इथं हे लोक दरिद्रत राहिल्याशिवाय पुढाऱ्याला किंमत मिळणार नाही, म्हणून शेतकऱ्याच्या शेतातल्या पिकापासून इथेनॉल बनवायला त्या काळामध्ये परवानगी दिली नाही। आणि खऱ्या अर्थानं 1945 मध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी सांगितलेलं आहे 1945 ला पंजाबमध्ये बंगालमध्ये दुष्काळ पडला होता आणि देशातल्या इतर भागामध्ये कमी पिकलेलं, देशामध्ये सगळ्या भागामध्ये भरपूर पिकलं होतं परंतु बंगालमध्ये पिकलेलं नव्हतं। त्यावेळेस पंडित नेहरूंनी सांगितलं की आता आपल्या देशामध्ये भरपूर धान्य आहे आणि बंगालमधले लोक मरू लागलेले आहेत, परंतु आपण इतर देशातल्या इतर भागातलं धान्य बंगालमध्ये नेऊ शकत नाही का तर आपल्याकडे गाड्या आहेत परंतु तेल नाही। आणि तेल का नाही तर जगामध्ये दुसरं महायुद्ध होणार आहे आणि दुसऱ्या महायुद्धामुळे कोणी तेल विकायला तयार नाही। आणि आता आपल्या देशामध्ये इंग्रजाचं राज्य आणि इंग्रजाची तेलाची एकच कंपनी आहे ज्याचं बर्माशेल ही कंपनी आहे इंग्रजाची, जो बर्माशेल आपल्याला ऊसाच्या मळीपासून इथेनॉल म्हणजे पॉवर अल्कोहोल बनवायला देत नाही। जोपर्यंत इंग्रज जाणार नाही तोपर्यंत बर्माशेल जाणार नाही, जोपर्यंत बर्माशेल जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ऊसापासून इथेनॉल बनवायला परवानगी मिळणार नाही। हे 45 मध्ये पंडित नेहरूंनी सांगितलं, परंतु ते 47 ला देशाचे पंतप्रधान झाले, 70 वर्ष गेले, त्यांना काही सुचलं नाही, त्यांच्या मुलीला सुचलं नाही, त्यांच्या पक्षाला सुचलं नाही। आणि मग अटल बिहारी वाजपेयींनी 2001 मध्ये हा निर्णय केला। आणि आता कसं आहे की फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे की आता जमिनीच्या पोटातलं तेल काढून जर आपण जाळलो तर आपली पुढची मुलं काही वाचणार नाहीत, पुढची वाचणार नाही। त्याचं कारण आहे की 350 ppm कार्बन पृथ्वीवर जर असेल जीवजंतू सुरक्षित। आता पृथ्वीवरचं कार्बन झाले 430 ppm आणि 450 ज्या दिवशी होईल त्या दिवशी 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशी आकृती पृथ्वीवर दिसणार नाही। आणि हे व्हायला फक्त 24 वर्ष लागणार आहेत। आणि मग पुढची पिढी जर माझी वाचवायची असेल तर मला जमिनीतलं तेल वापरावं लागणार नाही, म्हणजे फॉसल फ्युएल डिझेल, पेट्रोल आणि कोळसा हे जोपर्यंत बंद होणार नाही जाळणं तोपर्यंत आपण वाचणार नाही। आणि मग आता ऊसाच्या मळीपासून, मक्यापासून, तांदळापासून आपण जे इथेनॉल बनवतो आणि बांबूपासून त्याचा जर वापर आपण वाहनामध्ये केलो तर आपली पुढची पिढी जगणार नाही तर जगणार नाही। आता E20 ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी आपल्या हाताने संपवायचं असा निर्णय ही शहरातली मंडळी करू लागलेली आहेत। आणि हे काही सोपं काम नाही, त्याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे। जसं 70 वर्ष या देशामध्ये इथेनॉल येऊ दिलं नाही, काय येऊ दिलं नाही तर परदेशातून डिझेल, पेट्रोल, कोळसा आणण्यामध्ये पैसे खायला मिळतात आणि या सगळ्या लॉब्या ह्याला विरोध केला शेतकऱ्याच्या इथेनॉलला। आता पुन्हा एकदा ह्या सगळ्या लॉब्या आपले मुंड्या वर केलेले आहेत आणि मानवजात संपवण्यासाठी, मानवजात इथला उद्ध्वस्त करण्यासाठी बायोफ्युएलला हे विरोध करू लागलेले आहेत।
मी आपल्या माध्यमातून सांगतो की आता पृथ्वीवर जर मानवजात जिवंत ठेवायचे असेल तर 33% ग्रीनरी करावं लागेल आणि फॉसल फ्युएल जाळायचं बंद करावं लागेल आणि बायोफ्युएल सुरुवात करावं लागेल. बायोफ्युएल म्हणजे इथेनॉल आहे, त्या इथेनॉलला विरोध करणं म्हणजे मानवजातीला विरोध करणं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून जगभरामध्ये ब्राझील सारख्या देशामध्ये 100% इथेनॉलवर जर वाहनं चालत असतील तर आपल्या देशातल्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा आणि आपली पुढची पिढी म्हणजे ह्याला विरोध करताना आपल्या मुलाचा चेहरा बघावा की माझा मुलगा जिवंत राहणार आहे का नाही. आणि आत्ता ज्या पद्धतीने यावर्षी वातावरणातलं जे बदल झालेले आहे, वातावरणातल्या बदलाला कारण काय? कार्बन. आणि म्हणून हे कार्बन कमी करायचं असेल तर आता तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथेनॉल मिथेनॉल शेतीमधून तयार होणं गरजेचं आहे. आणि दगडी कोळशाच्या ऐवजी बायोमास जाळून आपल्याला तर वीज तयार करावे लागणार आहे, तरच आपण जगणार आहे. या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. अजिबात नाही की आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. म्हणजे ऊर्जा ही आता शेती असं माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलंय. आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे की कोणी एकाने येऊन सांगावं की हे E20 इथेनॉल वापरल्यामुळं माझ्या गाडीचं इंजिनचं नुकसान झालं, मी त्याला वाटेल ते दंड द्यायला तयार आहे. हा, एक गोष्ट 100% आहे की मायलेजमध्ये फरक पडतो का? 100%. पेट्रोलपेक्षा इथेनॉल जास्त ज्वलनशील असल्यामुळं उतारा कमी होतो का? 100% उतारा कमी होतो. तर त्याला आपण भावाच्या रूपानं करता येऊ शकते ना, त्याला मदत करता येऊ शकते ना. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न माझ्या गाडीचं इंधन खराब होते म्हणणं हे चुकीचं आहे. आणि मग आता फ्लॅक्स इंजिन जे येऊ लागलेलं आहे त्याच्यामध्ये 85% इथेनॉल वापरून आपण गाड्या चालवू शकतो. आणि भविष्यामध्ये आता हेच करावं लागणार आहे, तरच मानवजात वाचणार आहे, नाही तर नाही.